सत दीर्घकाल नैरंतर सत्कारा सेवित दृढभूमी. यापासून योगाचं वर्णन करताना किती काळ करायचं हे की ज्यामुळे या अवस्था प्राप्त होतील. एक आठवडा चांगला मेडिटेशन करतोय अजून काही होत नाही असं माणसा वाटत असतं. तर त्याच्यावरती योगसूत्रकार म्हणतात दीर्घकाल. दीर्घकाल म्हणजे देर इज नो लिमिट ऑफ टाईम. दीर्घकाल इज नॉट फिक्स टाईम मीन्स 5 hours. मी एका बाजूला एका वेळेला बसणं हा पण दीर्घकाल. मेडिटेटिंग ॲट पर्टिक्युलर प्लेस अँड फॉर ए पर्टिक्युलर ड्युरेशन. तर ते जे ड्युरेशन आहे ते एका वेळचं ते वाढवत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लिमिट काय आहे का त्याला? लिमिट आहे 1.5 hour ॲट अ टाईम. मी फिजिकल कंडिशन चांगली राहते त्या काळामध्ये. शरीराचे धर्म आहेत काही झालं तरी, आणि त्याच्यानंतर ते सगळं विसरायचं आहे आणि शरीराच्या पलीकडे जायचं आहे हे सगळं ठीक आहे. पण त्याच्यासाठी म्हणून शरीराला एक विशिष्ट काळच स्तब्ध राहणं हे पॉसिबल असतं. मग योगी 12-12 तास करतात वगैरे असं रेअरली करतात. म्हणजे असं सारखं ते 12-12 तास करत राहतील असं नाही. केव्हा तरी असं. आणि शेवटी ते योगी असतात, आपण व्हायचे आहेत अजून. त्यामुळे आपलं आम्ही सुरुवात करताना दीर्घकाल स्टार्ट विथ 20 minutes, अर्धा तास, हाफ ॲन आवर, 1 तास, 2 तास, एवढी काय गरज नाही आहे. 45 minutes मेडिटेशन चांगलं मेडिटेशन ड्युरेशन. 45 मिनटं म्हणजे असं फिक्स टाईम नाही, परंतु अराउंड 45 minutes. कारण मन शांत व्हायलाच वेळ लागतो 15 मिनटं. त्याच्यानंतर नंतरचं टायमिंग ठरवलं असतं. त्यामुळे आता नंतर काय करायचं ह्याचे विचार नंतरच्या 15 मिनटात. मधले 15 मिनटं तर पाहिजेत का नको. मग 45 minutes हे जनरल बोलतो आहे मी. पण 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं असं काळ वाढवत न्यायला पाहिजे. पाऊण तासाचं ध्यान झालं, आपलं ध्यान आता सेट झालं. 3 तास वगैरे हा काही विचार करायला नको. 1 तासाचं ध्यान त्या पाऊण तासाच्या ध्यानातूनच निर्माण होतं. आपोआप होतं. पण ती गोष्ट माणसाला असं वाटत असतं की इतर रिच्युअल जसं करतो तसंच ध्यान करायचं आहे. किंवा पूजा केली की त्याच्यानंतर 1 माळ जप केला, तसं थोडा वेळ ध्यान केलं, असं थोडा वेळ चालत नाही. कारण अनुभूती घ्यायची जर असेल तर एक्सपिरियन्सिंग द सेल्फ, याच्यासाठी म्हणून तेवढा वेळ द्यायला पाहिजे. एकदम जर का कोणी म्हटलं की आता 10 मिनटात मला एकदम स्पर्श होईल, काल्पनिक होऊ शकतं. प्रत्यक्षता व्हायला पाहिजे असते. दीर्घकाल एका वेळच्या बसण्याचा आणि असा दीर्घकाल म्हणजे या रविवारी बसलो त्याच्यानंतर 1 आठवडाभर केला दीर्घकाल. त्याचा विचार करू नको 1 आठवडा झाला का, महिना झाला का, वर्ष झालं. डोंट वरी अबाउट दॅट. इट नीड्स टू बिकम पार्ट ऑफ युअर लाईफस्टाईल. की मी मेडिटेशन करणं, झोपणं ही जशी पार्ट ऑफ लाईफस्टाईल आहे, तसे ध्यान करणं तितकी व्हायला पाहिजे. म्हणजे ते सहजावलं पाहिजे. आमच्या दररोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे. ते आता
मस्ट आहे असं म्हणता कामा नये. ते मग दररोजचं आहे त्याच्यासाठी म्हणून. म्हणजे लोक ते जे फंक्शन्स करतात वगैरे त्याच्यात मला अजिबात इंटरेस्ट नसतो. किंवा एका ठिकाणी आयोजित केलेलं आहे आमकं तमकं, काही नाही, दररोज आयोजित करायचं आपल्या घरी. तिकडं गेलं की सॉलिड ध्यान लागतं. तिकडं गेलं की कशाला, आपल्या घरीच सॉलिड लागलं पाहिजे ध्यान, दुसरीकडे कुठं सॉलिड लागतं. कुठंही आपण जिथं आहोत त्या ठिकाणी आपलं सेल्फ आहे. आणि अटेन्शन फोकसिंग ऑन सेल्फ ही प्रोसेस आहे. आणि ती प्रोसेस तशी शांतपणाने करण्याची. हरिडली मी ते करेन असं नाही होणार. किती दिवसात कंप्लीट करायचं. अंबुराव महाराजांना असं एकाने विचारलं की किती दिवसात हे होईल म्हणून. ते म्हटलं की मी तुम्हाला तो काळ नाही सांगत, कारण मी काळ सांगितला तर तुम्ही देवाचं ध्यान करण्याच्या ऐवजी 5 वर्षाचा काळ सांगितलं तर 5 वर्षाचं ध्यान कराल किंवा किती दिवस गेले. म्हणून ध्यान करताना याचा विचारच करू नका की आपल्याला कळत जातं की आपण बसू शकतो. पहिली स्टेप, पहिल्यांदा आम्ही वेळ काढू शकलो, हा पहिला भाग आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलंय तसं, आईच्या पोटामध्ये 9 महिन्याचं मूल एकदम बसू शकेल का? बसू शकत नाही. पण एका पेशीपासून ते सुरुवात करतं आणि का फ्रॉम सिंगल सेल एंटायर बॉडी इज फॉर्म. तर मग त्यावेळेला आतमध्ये जागा होती का? जागा ते करून घेतात. तसं आमच्या मेडिटेशनच्या काळाने आमच्या दररोजच्या जीवनामध्ये जागा करून घेतली पाहिजे. दीर्घकाल म्हणजे लॉंग ड्युरेशन हा एक भाग झाला. आणि कित्येक काळपर्यंत ही अनुभूती मॅच्युअर होईपर्यंत, समजेपर्यंत, कुठं ध्यानाचं लक्ष ठेवायचं हे समजणं पहिल्यांदा डिफिकल्ट असतं. पहिल्यांदा अनेक पुस्तकं वाचलेली असतात, काय 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 त्याच्यात दिलेलं असतं. आणि मग त्याच्यानंतर आपण काहीतरी करायचा प्रयत्न करतो. डायरेक्ट भगवद्गीता म्हणते की स्ववरती लक्ष केंद्रित करा. आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. स्ववरती लक्ष केंद्रित करा, फिनिश. खरं तर भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. त्यामुळे ते असं म्हणले असते की विष्णूचं ध्यान करा. आपल्या कुठल्याही रूपाचं ध्यान करायला त्यांनी सांगितलं नाही. प्रत्येकाने आपल्या स्वचं ध्यान करा, सेल्फ फोकस करा. मग अटेन्शन फोकसिंग ऑन सेल्फ इट रिक्वायर्स लॉंगर ड्युरेशन. कारण शांत व्हायला लागतात वृत्ती जोपर्यंत शांत होत नाहीत किंवा नंबर ऑफ थॉट्स, फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी दोन्ही कमी होत नाही तोपर्यंत एखाद्या वेळेला काहीतरी कोणातरी आठवण येते, एकदम रागच येतो ध्यानामध्ये जोरदार. त्याचं कारण वृत्ती, बाकी काय. या सगळ्या गोष्टींच्या मधनं बाहेर पडता पडता वी लर्न हाऊ टू कंट्रोल अवर थॉट्स. आपल्यालाच कळायला लागतं की सोडून द्यायचं, विचारच नाही करायचं या पर्टिक्युलर काळात. नंतर आपण करू शकतो, करतोच म्हणजे. पण ह्या पर्टिक्युलर काळामध्ये कुठलाही विचार करायचा नाही असं ठरवून बसायला लागतं की नो थॉट्स. म्हणजे हळूहळू आपला थॉट प्रोसेसवर कंट्रोल येतो. आणि थॉट प्रोसेसवर कंट्रोल येणं कितीतरी महत्त्वाची गोष्ट आहे. ते सगळ्याला अभ्यासयोग असं भगवद्गीतेमध्ये म्हटलं की अभ्यासयोग. अभ्यास आहे. एक क्षण विचार थांबत नाहीत पासून एकही विचार येत नाही अशा स्थितीपर्यंत आपल्याला जायचं आहे. ही जी स्थिती आहे ही स्थिती मॅच्युअर होत जाते. म्हणून दीर्घकाल 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 असं म्हटलं. त्याच्याबरोबर नंतर नैरंतर्य असं म्हटलं. अनइंटरप्टेड दीर्घकाळ म्हणजे संडे टू संडे मेडिटेशन असं चिन्मयानंद म्हणते. फ्रॉम संडे मेडिटेशन केलं नेक्स्ट संडे मेडिटेशन इज नॉट नैरंतर्य. कंटिन्युटी व्हायला पाहिजे त्याची एव्हरी डे. संडे टू संडे मेडिटेशन ते होत नाही.
ही दुसरी गोष्ट आहे की सत दीर्घकाल नैरंतर्य. तिसरी गोष्ट म्हणजे सत्कारा सेवितो दृढभूमी. सत्कारपूर्वक करायला पाहिजे, याचा अर्थ मोठ्या उत्साहाने करायला पाहिजे. माझी देवाची भेट व्हायची, कुठली आवडती व्यक्ती असली की आपल्याला भेटायला कसा उत्साह असतो. परदेशाहून मुलगी यायची आहे तर आईला किती उत्साह असतो, मुलगी यायची. तो जो उत्साह आहे तो अगदी आवडती व्यक्ती जितकी असेल तितका उत्साह असतो. सगळ्यात आवडती व्यक्ती आपली कोटला असेल तर आपण स्वतः, मग स्वतःला जर भेटायचं आहे तर उत्साह असायला पाहिजे. सतो दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. दृढभूमी म्हणजे पक्का होऊन जातं. दीर्घकाल ह्याच्याबद्दल मी नुकतंच अखंडानंद स्वामींचा एक दृष्टांत, जो सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती आहे की त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर नारद मुनी दोन जण होते की एक जण, ते दोघं म्हणतात की आम्हाला देवाची प्राप्ती पाहिजे. मग ते म्हणतात की हा मंत्र घ्या आणि का बसा इथे. मग एकाला वडाच्या झाडाखाली बसवतात आणि एकाला चिंचेच्या झाडाखाली बसवतात. आणि ते म्हणतात की पण आता ह्याच्यात कितने दिनों के बाद भगवान मिलेंगे. ते नारद मुनी सांगतात त्यांना की मैं पूछ के आता हूँ. म्हणून ते जातात आणि देवाला विचारून येतात. मग ते सांगतात की भगवान ने बताया कि इस पेड़ पे जितने पन्ने हैं उतने जन्म लेने पडेंगे. असं ते वडाच्या झाडाखाली बसलेल्या माणसाला सांगितल्यानंतर तो उठूनच जातो. तो म्हणतो की इतके जन्म मला नाही, आय डोंट वॉन्ट टू स्पेंड दॅट मच टाईम. किंवा इतकं मी म्हटलं की याच जीवनामध्ये व्हायला पाहिजे, त्यामुळे इस जन्म में ही मुझको एक्चुअली उनको मिलना है, सो दैट आई कैन टेल अदर्स की मैं उनसे मिल पाया हूँ. तर ते झालं. मग ते फिसकटलं. मग दुसऱ्याला सांगतात की इस पेड़ पे जितने पन्ने हैं उतने जन्म लगेंगे. इमली का पेड़. आता त्याच्यातच पानं किती असतील तर तो एकदम हॅपी होऊन जातो आणि नाचायलाच लागतं. येस म्हणतो की आय विल डू दिस. ते म्हणतात की तू नाचायला का लागला, ती किती पानं असतात माहिती आहे का तुला. तर कितने भी हो तो, लेकिन मैं समझता था कि भगवान मिलते नहीं है, लेकिन उन्होंने कहा और आपने बताया कि वो मिलेंगे तो कभी ना कभी मिलेंगे. खूप पॉझिटिव्ह. इथपर्यंत सर्वसाधारणपणे कथा आपल्याला बऱ्याच जणांना माहिती असते. पॉझिटिव्हली तो म्हणतो की मिलेंगे तो कभी ना कभी. म्हणून ही वॉज हॅपी. आणि तो इतका हॅपी होतो की एकदम भगवान प्रगट होतं आणि त्याला दर्शन देतं. आता हे पाहिल्यानंतर तो अजूनच स्थिमित होतो आणि तो त्यांच्या ध्यानामध्ये निमग्न होऊन जातो. आता नारदांना राग येतो. नारदची गुस्सा होते, बोलते. म्हणजे त्यांनी असं लिहिलं आहे की आपने मुझको बताया कि इतने इस पेड़ के ऊपर जितने पन्ने हैं उतना समय लगेगा, उतने जन्म लेने पड़ेंगे, और आप तो अभी अभी क्यों दर्शन दे रहे हो. म्हणजे माझं बोलणं सगळं गेलंच. तर त्यामुळे त्यांना राग. तर त्याच्यावरती भगवान म्हणतात कि नारद, तुम तो समझते हो कि मैं काल के अतीत नहीं हूँ, तो मेरी प्राप्ति भी काल के अतीत नहीं है. तो आपकी प्राप्ति किस पर आधारित है. तो बोलते हैं कि मेरी प्राप्ति मेरी कृपा पर आधारित है. माझ्या कृपेनेच प्राप्ती होणार.
किती काळात प्राप्ती होणार असं नाही आहे. फिर जब तब क्यों करे. तर ते म्हणतात की एक सेटअप ऑफ माइंड डेवलप होतो ना, तो हमारी मन की जो स्थिति है वो भगवान को जानने की पूरी तरह से अगर हो जाती है किसी की, तो मैं उसके ऊपर कृपा करता हूँ. और जब तब इसके लिए करते हैं कि मन की स्थिती उसके लायक हो. म्हणून ध्यान करून मी भगवत प्राप्ती करून घेईन असं होऊ शकत नाही. भगवंताच्या कृपेनेच होते. पण त्या कृपेने जरी झाली तरी देखील कृपेला काहीतरी लायकी असायला लागते. आणि ती लायकी आम्ही ध्यान करून 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 त्याच्याशिवाय दुसरं काही नाही अंतःकरणामध्ये अशी जी स्थिती निर्माण करू, त्या स्थितीच्यामुळे ती लायकी निर्माण होते. आतमध्ये परमेश्वर हा आत्मरूपाने आहे असं त्यांनीच सांगितलं की मी सर्व भूतमात्रांचा आत्मा आहे, आत्मरूपाने प्रत्येकामध्ये आहे. तर मग त्याच्यावरती लक्ष केंद्रित कर आणि ते सोडून दुसरी कुठलीही गोष्ट नाही. स्वची जाणीव, आत्मस्वरूपाची जाणीव, आत्मानुसंधान हे म्हणजेच ईश्वराचं अनुसंधान आहे. याच्यापेक्षा वेगळं ईश्वराचं अनुसंधान त्या काळात करायची गरज नाही. इतर वेळेला आपण करतोच, पूजा करतो, काही वाचत असतो, काही ऐकत असतो, हे सगळं इतर काळामध्ये करतो. परंतु ह्या विशिष्ट काळामध्ये की आतमध्ये ते चैतन्य स्वरूपामध्ये माझ्या आतमध्ये आहे त्याच्यावरतीच लक्ष केंद्रित करायला पाहिजे. अटेन्शन फोकसिंग ऑन सेल्फ ही गोष्ट करतो ते ईश्वर प्रणिधान आहे. म्हणून सतत दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी हे जसं सूत्र आहे की जे मूळ प्रोसेस सांगत नाही पण त्याच्या काळाशी संबंधित तुम्ही कसं करायला पाहिजे हे सांगतात. तसं ह्या समाधीच्या सगळ्या अवस्था वर्णन केल्यानंतर फायनल समाधी कुठली तर स्वची जाणीव सोडून स्टेट ऑफ कॉन्शियसनेस विदाउट थॉट्स याच्यामध्ये राहता 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 कॉन्शियसनेस मर्जेस इन टू द सेल्फ, म्हणजे ते कॉन्शियसनेस आहे स्वमध्ये विलीन होऊन जातं. अशी स्थिती येईल, थोडा वेळ येईल, क्षणभर येईल. ही जी क्षणभरची स्थिती आहे त्या स्थितीला विराम प्रत्यय असं म्हटलं. त्याच्यासाठी प्रयत्न नाहीत, प्रयत्न फक्त अस्तित्वाची जाणीव राहणे याच्यासाठीच प्रयत्न आहेत. तर ती त्याच्यात विलीन नॅचरली होऊन जाते. नॅचरली इट मर्जेस इन टू सेल्फ. परंतु तुम्ही त्याला प्रयत्न करू नका काही. एका टप्प्यानंतर नो प्रयत्न. बी इन दॅट स्टेज. स्वच्या जाणीवेमध्ये शांत राहणे आणि तसं करता 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 तो जो विराम प्रत्यय निर्माण होतो त्याची पण फ्रिक्वेन्सी वाढते. मग ही मॅच्युअर कशी होत जाते फायनल समाधीची अवस्था, ते सुंदर रीतीने योगसूत्रकारांनी सांगितलेलं आहे, जे इतरत्र कुठेही सांगितलेलं नाही. शनै शनै या शब्दामध्ये भगवद्गीतेने म्हटलं, शनै शनै रूपरमेत बुद्ध्यात धृती गृहीतया आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचित अपि चिंतेत. बाकी कशाचंही चिंतन करू नकोस, किती काळात होईल, काय होईल याचं इमॅजिनेशन करू नको की बा असं असं झालं पाहिजे. फार सुंदर रीतीने हे अध्यात्मशास्त्र योगशास्त्र लोकांनी प्रगट केलेलं आहे. त्याच्यात एका ठिकाणी म्हटलं की रूप और स्वरूप ये दो शब्द है. रूप का मतलब यह है कि जिस रूप में हम भगवान को देखना चाहते हैं उसको बोलते हैं रूप, और उसका जो खुद का रूप होता है उसको बोलते हैं स्वरूप. असं त्याचं ओरिजिनल जे आहे ते स्वरूप आहे. तू रूपाशी संबंधित न राहता स्वरूपाशी संबंधित राहा. ते जसं असेल तसं प्रगट होईल. इट विल मॅनिफेस्ट इट सेल्फ. त्याच्यासाठी तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. एकच गोष्ट कर की इतर वृत्ती नाहीत आणि माइंड ओपन आहे. हे डिफिकल्ट आहे. माइंड क्लोज आहे आणि इतर वृत्ती नाहीत म्हणजे काय नाही. आता सगळं बंद 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 बंदचे प्रयत्न आहेत, करायच लागतात अगोदर.
काही काळानंतर अशी स्थिती येते की प्रयत्न न करताच मनावरती वृत्ती येत नाहीत. याचं कारण अटेन्शन फोकसिंग ऑन सेल्फ परफेक्टली झालेलं असलं तर सगळं इंटेलिजन्स त्याच्याशी संबंधित होऊन राहिलेलं असतं. बुद्धी सगळी स्वशी संबंधित होऊन राहिलेली असते. काहीही प्रतिकार न करता वृत्ती सुटत नाही. अशी स्थिती काही काळामध्ये प्राप्त होते. अशी अशक्य कोटीतली गोष्ट नाही आहे, ही अगदी पॉसिबल गोष्ट आहे. करायचं. पहिल्यांदा खूप विचार येतील, नर्वस व्हायचं नाही, कारण की नर्वसनेस इज ऑल्सो वृत्ती. त्यामुळे सोडूनच द्यायचं. इनर्टनेस सोडून द्यायचं. म्हणजे ते प्रोसेस चालू आहे, पण आपण इनर्ट आहोत. पण मग आपण ठरवल्याशिवाय प्रोसेस काही चालेल? सुरुवातीलाच ठरवायचं, त्याच्यानंतर ठरवत बसायची गरज नाही, आपोआप चालू होते. गाडी स्टार्ट करताना आपण किल्ली देतो, इग्निशन दिल्यानंतर आपण गाडी चालू झाली, आता चालवायची गाडी. पण इग्निशन दिल्यानंतर सारखी किल्ली देत बसायला लागत नाही. मग ती गाडी ओरडते गप म्हणून, झालंय बस. सारखं कंटिन्युअस ठरवण्याची गरज नसते. तसं सुरुवातीला ठरवायला लागतं की असं असं करीन, असं असं करीन, असं असं करीन, मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करीन, स्ववरती फोकस करीन, असं ठरवायला लागतं. मग एकदा का ते फोकस करता यायचं म्हणजे कुठे आणि ते काय हे कळलं आणि त्याच्यावर झालं की मग काही ठरवायला नको. ही जी स्थिती आहे, याच्यानंतर न किंचिदापि चिंतयेत, हे तुम्हाला अगोदर चिंतन करायला लागेल. इथं ठेवायचं लक्ष, स्ववर लक्ष ठेवायचं, याचं चिंतन करायला लागेल. एकदा ते जमल्यानंतर करायचं काय चिंतन इज नॉट रिक्वायर्ड. काहीही करायची गरज नसते. मग त्यावेळेला काय करायचं? शांत त्या स्थितीत राहा. उत्सुकता असते पुढं काय होईल, सोडून दे, कारण की ती पण एक वृत्तीच आहे. नॅचरल स्टेट ऑफ कॉन्शियसनेस ऑफ सेल्फ, त्याच्यामध्ये राहणे. ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू पचनी पडायला लागतात, जमायला लागतं. आणि ती गोष्ट झाल्यानंतर ते असं सांगतात की हे सगळं जे आहे ते तीव्र संवेगानाम आसन्नः, ज्याला तीव्र अशा प्रकारचा संवेग असतो त्याच्या अगदी जवळ आहे, त्याच्या अगदी जवळ आहे. तीव्र संवेगानाम आसन्नः, आसन्न म्हणजे जवळ. एखादा माणूस मरणासन्न आहे असं म्हणतात ना, म्हणजे मरणाच्या जवळ आहे. तसं तीव्र संवेगानाम आसन्नः म्हणजे ईश्वराच्या अगदी जवळ आहे. या अनुभूतीच्या ईश्वराच्या तो अगदी जवळ आहे. तीव्र संवेग मात्र पाहिजे की हे व्हायला पाहिजे. ही गोष्ट मध्यवर्ती आहे, इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे. मग ड्युरेशन ऑफ टाईम माझ्या एकंदर दररोजचा जो लाईफ पॅटर्न आहे, नंतर माझ्यावर असलेलं रिस्पॉन्सिबिलिटी, त्यानुसार ठरवायला लागतो. त्याला इलाजच नाही की संसार सोडून थोडंच करता येतं. पण त्यातनं काढता 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 वेळ निघतो. एंगेजमेंट्स कमी करणे मेन गोष्ट. हे करणे, ते करणे, ते करणे, अनेक इंटरेस्ट असतात. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की दूध आटवलं की जसं घट्ट होतं, तसं मन आटवायचं. शरीर मन आटवायचं. आटवायचं मन आटवायचं म्हणजे मनाच्या वृत्ती कमी करणे. शरीर आठवणे म्हणजे शरीर संबंधी जास्त होऊन न राहणे. स्वरूपाच्या प्रसारा प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे वीरा, या नाव तप. तप म्हणजे काय की आटणी करायचे, की पाण्याचा अंश कमी करणे. तसं सांसारिकतेचा, सांसारिक वृत्तींचा अंश कमी करणे, त्याच्या एंगेजमेंटचा अंश कमी करणे, आणि हळूहळू हळू मग घट्ट होतं. त्यानुसार रोज थोडा वेळ करताना ते जास्ती वेळ कसं होईल हे बघणे. लॉंग ड्युरेशन म्हणजे त्याचा विचारच न करणे की किती दिवस. प्रोसेस प्रॉपर करणे. मस्तकात लक्ष म्हणजे मस्तकात लक्ष. त्याच्यानंतर फोकसिंग अटेन्शन, त्याच्या
पहिल्यांदा मंत्रावरती लक्ष केंद्रित करणे. कारण स्टेप बाय जर जायचं असेल तर मी ओम म्हणेन, श्रीराम म्हणेन, सोहम म्हणेन. कुठल्याही मंत्राने हळूहळू हळूहळू हळू मनाच्या वृत्ती कमी होतात आणि ईश्वरभाव मनामध्ये जास्तीत जास्त यायला लागतो. मग अशा वृत्ती कमी झाल्या, ईश्वरभाव जास्त येतोय अशी स्थिती असल्यानंतर फोकस ऑन सेल्फ, कारण इट अलाउज यू टू फोकस ऑन सेल्फ दॅट पर्टिक्युलर स्टेट की ज्याच्यामध्ये वृत्ती कमी आहेत. आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित करणे ही एकच प्रोसेस करणे. हळूहळू लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता कमी होते, लक्ष तिथं राहतच. त्या स्थितीत कुठली इमॅजिनेशन न करणे, कुठली अपेक्षा न करणे, काही चळवळ न करणे, शांत राहा. ती स्थिती मॅच्युअर होईल. हरिओम तत्सत. ओ